हरी जिव्हेर धया मंदिरी त्याची सरली येर झार झाला सफल व्यापार हरी आला हता मंग कैसे भय चिंता त्याची सरली येर झार झाला सफल व्यापार तुका मने हरी काही मुरोने दिवुरी त्याची सरली येर झार झाला सफल व्यापार विठ्ठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमना 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 करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण सततिया दुसरे चरण सततिया दुसरे चरण सततिया त्यांच्या कृपा मारे कटे सावितारो त्यांच्या कृपा मारे कटे सावितारो त्यांच्या कृपा मारे कटे सावितारो त्यांच्या कृपा मारे कटे त्यांच्या कृपा दाने कथे सावितारो त्यांच्या कृपा दाने सावितारो त्यांच्या कृपा दाने कथे सावितारो त्यांच्या कृपा दाने कथे सावितारो पांडुरंगा कथा नमना तुझे चरण त्यांच्या कृपा दाने कथे सावितारो बाबाजी सद्गुरु आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती करे जोडितो कथे काळी आपण असावे जवळी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी साठविला हरिजीवी हृदय मंदिरी त्याची सरली येर झार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान भक्त श्रोते सज्जनांच्या समोर सेवे करता उच्चारला अभंग महान भगवान भक्त देव निवासी वैराग्याचे मुकुटमणी देवमान्य श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल भगवान श्री तुकोबरा या अभंगामधून तुमचा आमचा व्यापार सफल व्हावा. कोणता व्यापार आहे? जन्मणे आणि मरणे हा व्यापार जर सफल व्हायचा असेल तर त्याच्यासाठी उपाय सांगतात. साठाविला हरी ज्यांनी ज्यांनी त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलंय जी हृदय मंदिरी त्याची सरली येरझार आणि मग झाला सफल व्यापार. एकदा का तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठला रे साठला की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम पुन्हा पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा पुन्हा मरण हा जो चाललेला आपला व्यापार आहे ना तो व्यापार हिताचा व्हावा म्हणून त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. एकदा का तो भगवान परमात्मा हाताला आला ना हरी आला हाता मग कशाचीच भीती राहत नाही मग कैसी भय चिंता. एकदा का तो भगवान परमात्मा आपल्या हाताला लागला हाताला आला म्हणजे प्राप्त झाला ना मग कशाचीच काळाची सुद्धा भीती राहत नाही. आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणतात हे देवा तो का म्हणे हरी काही उरणे देउरी आता माझं काही शिल्लक राहू देऊ नको. कशाप्रमाणे कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी पापही नको आणि पुण्यही नको अशी अवस्था करून ठेव. तो का म्हणे हरी काही उरो नेदी उरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार विठ्ठल. अभंगाचा शब्दशः अर्थ आपणा सर्वांच्याच लक्षात आला असेल असं समजून अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी
अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो असा आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे, त्या सेवेचं निमित्त तुम्हा आम्हाला सर्वांना ठाऊक असलं तरी उच्चारण करणं कर्तव्य आहे. म्हणून आजची जी सेवा आहे ती आज या मोरे परिवाराची एक माता, एक मुलांची आई आपल्या सर्व लेकरांना सोडून खरं तर 1 वर्षापूर्वी अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. त्यांचं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं जमलेलो आहोत. चंद्रभागाबाई दशरथ मोरे, वैकुंठवासी चंद्रभागाबाई मोरे या आपल्या सर्व लेकरांना दुःख सागरामध्ये लोटून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. त्यांच्या पाठीमागं त्यांचा परिवार आहे. आज खऱ्या अर्थानं पोरकी झाली दादा. आई नाही, बापही नाही. आई बापाचं छत्र डोक्यावरनं हरपणं याच्यासारखं दुःख जगतामध्ये तिसरं कोणी नाही. एवढं मोठं दुःख जगतामध्ये नाही. त्यांची दोन्ही मुलं असतील, कैलास असेल, गोरख असेल, त्यांच्या मुलीत सौ सुमन विलास कन्हेरकर, एक मुलगी सौ कांता अंकुश गायकवाड आणि श्रीमती सविता राजेंद्र सुद्रिक या मुली. ज्या दिवशी जीवनामधून आई निघून जाईन त्या दिवशी माहेर संपतं दादा, माहेर संपतं. कारण आईची एवढी माया जगतामध्ये कोणीच करू शकत नाही. एवढी आईची माया. आणि ती आई आज तुम्हा आम्हाला सोडून या जगताचा निरोप घेऊन अनंताच्या प्रवासाला निघून जाते. त्यांच्या जाण्याच्या पाठीमागं त्यांची जी परंपरा आहे, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये ते गेल्यानंतर जी कार्य करावी लागतात त्या कार्याचं उत्तरदायित्व या मुलांकडे येतं आणि त्या मुलांनी ते पार पाडायचं असतं. त्या कार्यक्रमामधला कार्यक्रम जो असेल तो श्राद्धाधिक कार्यक्रम आहे, पिंडदानाधिक कार्यक्रम आहे. या शरीरातून जीवरूपी आत्मा निघून गेला. जीवरूपी आत्मा निघून गेला मग जातो कुठं, राहतो कुठं, खातो काय, पाहतो काय, याचं चिंतन मार्मिक आहे. ज्या दिवशी या शरीराचा त्यानं त्याग केला, शरीर हे सगळ्यांना सोडावं लागतं. कारण हे नाशिवंत आहे. हे एक ना एक दिवस तुम्हा आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सोडून जावं लागणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. भगवान परमात्म्यानं आणि संत जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला जाग केलं दादा. अरे तुम्हाला मिळालेला हा नरदेह सुद्धा एक ना एक दिवस जाणार आहे. देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल. जाशी काळबा खाईल, त्याशी काळबा खाईल. गारे नमुजशी दगडा, गारे नमुजशी दगडा. सुंदर प्रमाण संतांची आपल्याला गाथा उलगडून पाहिलं. संतांची अभंगवाणी तुम्ही जर वाचायला घेतली तर त्यामध्ये तुम्हाला प्रमाण मिळतील दादा. त्यातमध्ये नाठाचे अभंग, काकड्याचे अभंग पहा, म्हणजे तुम्हाला आपण कोण आहोत याचा अंदाज लागेल. बाबा हा मिळालेला 3.5 हाताचा नरदेह सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे. म्हणजे तुम्हा आम्हाला या ठिकाणी मरावं लागणार आहे हे निश्चित आहे, निश्चित आहे. आज नाही मला उद्या मरणार, उद्या नाही मला परवा मरणार, परवा नाही मला तेरवा मरणार. या ठिकाणी जेवढे बसले तेवढे या ठिकाणचे नवे नवे या गावचे सगळे खपणार आहेत, मरणार आहेत. बरोबर ना? एक म्हातारी उठून मध्येच नाचायला लागली. म्हणली महाराज बरं झालं. म्हणलं का गाजी काय झालं तुला एवढ्या एवढ्या मारायला? म्हणली मी या गावचीच नाही, मरणारच नाही. म्हणलं तू या गावची अस नाही तर त्या गावची अस, पृथ्वी तलावरती कुठेही असली तरी तुला मरावं हे
लागणारे आयुष्य संपदे दादा. मग या जीवातनं, या शरीरातनं जीव जेव्हा निघून जातो तेव्हा 3 दिवस तो त्याच घरामध्ये असतो. ऐका, सुंदर चिंतन म्हणतोय आज तुमच्या पुढं. तो जीव 3 दिवस त्या ठिकाणी असतो. सावडण्याचा कार्यक्रम झाला तसं तर पहिल्या दिवसापासून पिंडदान देणं हे आवश्यक आहे, पण आपण सावडण्याच्या टायमाला 3 दिवसाचे 3 पिंडदान देतो. 3 पिंडदान दिल्यानंतर तो जीव पंचक्रोशीमध्ये भ्रमण करण्यासाठी त्याला परवानगी मिळते. पंचक्रोशीमध्ये तो भ्रमण करतो. कुठपर्यंत? किती दिवस? 7 दिवस. 7 दिवस. पहिले 3 अधिक 7 मिळून 10 झाला 10वा. 10व्या दिवशी 10 पिंडदान दिले जातात आणि 10 पिंडदान दिल्यानंतर त्या जीवाला या आकाशाच्या पोकळीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये 1 वर्षभर पर्यंत भटकावं लागतं. 1 वर्षभर पर्यंत. मग 1 वर्षभर पर्यंत भटकत असताना ऐका, तो जीव ज्याची संगत केली त्या शरीरामध्ये राहिलेल्या अपेक्षा आहेत. ऐका, ज्याची संगत केली, जीवाने कोणाची संगत केली होती? शरीराची. ज्या जीवानं ज्या शरीराची संगत केली त्या शरीराच्या राहिलेल्या अपेक्षा त्या पूर्ण करण्याची जबाबदारी पुत्रांवरती असते. आणि म्हणून तर श्राद्धाधिक कार्यक्रम आहे. 10वा झाला की 13वा होतो. 13व्याला पिंडदान दिलं जातं. 14वा करतात, 15वा करतात, मासिक श्राद्ध करतात. त्यात त्यांच्या प्रित्यर्थ एक पितृदेवता त्या ठिकाणी आपण जेवणासाठी बसवतो ना महिन्याला, प्रत्येक महिन्याला. आणि वेगवेगळे प्रत्येक महिन्याला वेगवेगळे पदार्थ आणून त्यांच्या ताटामध्ये आपण ठेवत असतो. याचं कारण काय? तुम्हाला प्रश्न पडला असेल अजून एक. जो भोगणारा देह तो तर आम्ही अग्नीमध्ये जाळून टाकला. जीवाला आता देह नाही, त्याला लिंग देह प्राप्त झाला. मग खाणारा जो भोगणारा आहे तो जर आता राहिलाच नाही तर बिस्किटचे पुडे, केळीच्या फाण्या, फरसाण, चहा, अजून काय काय सांगू, पुढलं नाही सांगत. हे कशासाठी द्यायचंय? तर त्या आत्म्याची तृप्ती व्हावी आणि त्याच्या उद्धाराला. ते जर आशा शिल्लक राहिली तर उद्धार होत नाही. पण त्याच्या सर्व आशा संपून जाव्यात म्हणून हे श्राद्धाधिक कर्म आपल्याला करावं लागतं. आणि एकदा का 1 वर्ष झाल्यानंतर, वर्ष श्राद्धाच्या दिवशी 12:05 नंतर त्या जीवाला मुक्ती मिळते. म्हणून खरं वर्ष श्राद्धाचा दिवस म्हणता येत नाही, आत्मा मुक्ती दिन म्हणावं. आत्मा अमर आहे, आत्मा नाशवंत नाहीये, आत्मा नाश पावत नाही. नयनम छंदती शस्त्राने या न्यायाप्रमाणे तो सूर्याने कापला जात नाही, वाऱ्यानं सुकवला जात नाही, अग्नीनं जाळला जात नाही, पाण्यानं भिजवला जात नाही. तो अमर आहे, भगवान परमात्म्याचा अंश आहे ना. मग तो मरेल कसा? अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे गोविंद. अविनाशी आत्मा आहे तो. आत्मा 1 वर्षानंतर त्याला इतर योनीमध्ये, ऐका, इतर योनीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळते. मग ज्याचं जसं कर्म असेल तसं त्याला पुढली योनी, पुढलं शरीर, पुढला देह प्राप्त होतो. प्रमाण सांगू? केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपकारे मेले ऐसे देते, हरिमुखी गाता हरपती देता, हरिमुखी गाता हरपती. जसं जसं ज्याचं कर्म असेल तसा तसा त्याला पुढला देह प्राप्त होत असतो. ऐका, मी पुढे जाता जाता सांगून जाईन. केले कर्म झाले किंवा
सांगू प्रमाण अजून गीतामधून सांगू. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नित्य भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले जगी दुःख करण्या नष्ट. आत्मा जे जे करी काही, देह जे जे करी काही, आत्मा भोगतो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. अभंग नाही म्हणून भजनांनी म्हणायचा नसतो. विठ्ठल विठ्ठल. तो आत्मा मग 1 वर्षानंतर जसं ज्याचं कर्म असेल त्या त्या गतीला तो प्राप्त होत असतो. मग महाराज मला सांगा, पिंडदानादी कर्म तर आम्ही केले ना, मग तुमच्या कीर्तनाची गरज काय? हा प्रश्न आहे ना. पण ऐका, जे कशानेच दोष जात नाहीत, जे कशानेच दोष जात नाहीत, ते सर्व दोष घालवण्याची ताकद कीर्तनामध्ये, ताकद त्या हरिनामामध्ये. म्हणून काही जर दोष शिल्लक राहिले असतील त्यांना, आणि ते आड येत असतील उद्धारा करता, तर त्यांच्यासाठी केलेला हा अट्टहास विठ्ठल. सर्व दोषाचं हरण होतं. कितीतरी हरिपाठामध्ये नामास कीर्तन साधन पैसोपे, साधन पैसोपे. सुंदर प्रमाणे आपल्याला आड जर काय येत असेल, दोष जर का लागत असतील, तर त्याचं नाव आहे पाप. पाप घालवण्याचं साधन आहे नामाचा कीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आणि ऐका, अजून पुढे जाऊन सांगेन मी. दादा ऐका, ज्या वेळेस तो जीव 1 वर्षानंतर त्याला जो लोक मिळतो, पहिला लोक आहे तो अतिशय खट्याळ नाठाळ लोक आहे, तो यमलोक आहे. पहिला लोक आहे. त्या ठिकाणी तुमची विचारपूस केली जाते. यमधर्म विचारित असतो तो मला, तो यम आहे ना, त्या जीवाला विचारित असतो. काय विचारित असतो सांगू प्रमाण? स्वर्गीची या वाटा यम करे पुसापुसी, 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 स्वर्गीची या वाटा यम करे पुसापुसी. सांग जीवा किती केल्या एकादशी, सांग जीवा किती केल्या एकादशी, स्वर्गीची या वाटा यम करे पुसापुसी, स्वर्गीची या वाटा यम करे पुसापुसी.
यम करे पुसा स्वर्गीय वाटा यम करे पुसा हरकत नाही, सुरात सुर जाऊन नाही, प्रमाण पाठ नसेल तर काय आपल्याला, कारण जाणणारे आपणच आहे. यमधर्म त्या जीवाला विचारतो दादा, स्वर्गीची या वाटा यम करे पुसा पुसी. पुसतोय काय पुसतोय? सांग जीवा किती केल्या एकादशी, सांग जीवा किती केल्या एकादशी, स्वर्गीची या वाटा वाटा यम करे पुसा पुसी. जाताना पुसतो आणि जाताना जो भोग आपल्याला भोगायला मिळतो त्या नरक यातना, नरक लोक आपल्याला पहिल्यांदा लागतो, तो नरक लोक लागतो. आणि त्या नरक लोकामध्ये आपल्याला सगळा हिशोब चुकता करावा लागतो. मारी ती थोडी ती थोडी ती सुर मारी ती थोडे थोडी ती सुर मारी ती थोडी सांगितलं नसेल असं सांगून जातो, जाता जाता आलाय डोक्या विषयामध्ये म्हणून सांगतो. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. एवढंच नाही, इंगळ करतो ना, इंगळ म्हणजे विस्तव कळतो ना, त्याचा हौद असतो, हौद कळतो ना, मांडवा इतका नाही, ह्याच्यापेक्षा मोठाले हौद असतात आणि त्याच्यावरनं चालावं लागतं. ऐका, पण त्याच्यात सवलत मिळते कधी? जर तुम्ही चपला दुसऱ्याला दान दिले असतील तर. आता पुढलं सांगू का? जे कीर्तनाला येऊन सुद्धा चपला घेऊन जात असतील त्यांचं काय होत असेल? जर इंगळावरून चालावं लागतं, विस्तवावरून चालावं लागतं दादा, आणि चालत असताना किती चटके बसत असतील, किती चटके. पण तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये काही पुण्य केलं असेल, चपला दान केल्या असतील, तर तुम्हाला तिथं सूट मिळते, तुम्हाला तिथं घालायला चपला मिळतात, तिथं घालायला चपला मिळतात. चला, दुसरा आहे विस्तवाचा गज तापलेला विस्तवाचा खांब आहे, त्या खांबाला कडकडून मिठी मारायला लावतात 1 वर्षभर पर्यंत. पण तिथंही सवलत दिली भगवान परमात्म्याने. तुम्ही जर कुणाला वस्त्रदान केलं असेल ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला सवलत मिळते. त्यातले काही दिवस कमी होतात दादा, काही दिवस कमी होतात. त्याच्या पुढं जाऊन सांगू, रक्ताच्या आणि पोहाच्या नद्या आहेत, त्या नद्यामधून मला जावं लागतं. आणि हे एकदा नाही जावं लागत,
एक एक योनी कोटी कोटी फेरा 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 मग लागे वारा मग वारा मग लागे वारा वारा मगल देवारा भगवाना एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा भोग तुम्हा आम्हाला दादा त्या मृत्यू लोकामध्ये त्या नरक लोकामध्ये तुम्हा आम्हाला भोगावे लागतात इष्टावरनं चालावं लागतं लाल बुंद अशा झालेल्या तळपत्या खांबाला मिठी मारावी लागते खेळे हातारले जातात तेही कसेही नाही असे ठोकलेले खेळे असतात उलटे उलटे त्याच्यावरनं चालावं लागतं उपाशी मारावं लागतं दादा तुम्ही जर अन्नदान केलं असेल ना तुम्ही जर अन्नदान जीवनामध्ये केलं असेल ना तर तुम्हाला तिथं सवलती मिळतात तिथं सवलती आता हितल्या काय सवलती घेता तुम्ही महिन्याला 3,000 आणि 2100 रुपये अरे हे खाऊन जाणारी सवलती तिथल्या घ्या कुठल्या ज्या वाटेने आपण निघालोत ना त्या वाटेला आपल्याला त्या कामाला आल्या पाहिजेत त्या सवलती आपण घेतल्या पाहिजे पोटाच्या रक्ताच्या नदीमध्ये आपल्याला गटकाळ्या घ्याव्या लागतात चेंबर आहे चेंबर गावामध्ये चेंबर चाललेत ना चेंबरचं झाकण उचला झाकण आणि त्याचा वास सहन होत नाही साधा वास सहन होत नाही त्यात बुडवावा त्याच्यामध्ये बुडवावा असं कितीतरी दिवस त्या नद्यांमध्ये पोहावं लागतं दादा तुम्ही जर सत्कर्म केले असतील ना अन्नदान केलं असेल वस्त्रदान केलं असेल चप्पनदान केलं असेल सुवर्णदान केलं असेल सोन्याची काया मिळते बरं का सोनं दान करा ज्याला गोरं व्हायचंय त्याने पावडरी लावू नका ज्याला गोरं व्हायचंय पावडरच्या कंपन्या आणून लावल्या ना आता मी नसत्या का लावल्या मी बी झाला असतो ना गोरा पण पावडर लावून सोनं पावडर लावून माणसाला गोरं होता येत नाही दादा गोरं व्हायचंय सुवर्ण दान कर गोरा होशील सोन्याचं दान करावं लागतं तुला पुढं अन्न मिळायला पाहिजे आता अन्नदान कर तुला सुखाची रोटी खायला जर मिळायला पाहिजे वाटतं ना तर आता अन्नदान कर तुला जर वाटतं ना चांगली कपडे घालायला मिळायला पाहिजे आता वस्त्रदान कर तुला चांगले कपडे घालायला मिळतील दादा मी सांगून जाईन जाता जाता कितीतरी उदाहरण आहेत पण आणि ते भोगत असताना त्या नरक यातना भोगत असताना किती वेळा भोगायच्या दादा किती प्रमाण सांगून गेलो एक एक योनी कोटी कोटी फेरा मंगल लागे वारा मानव देहाचा त्यातल्या 3 गोष्टी तुम्हाला सांगून जातो जाता जाता निघाला विषय वेगळा विषय सांगून जातो नाहीतर प्रत्येक करताना तेच काय नाही तर हे यायचेच नाहीत म्हणतात महाराज तुमचं रोजच ते चला पहिली गोष्ट मनुष्य देह दुर्लभ आहे पहिली गोष्ट मनुष्य देह दुर्लभ आहे त्या दुर्लभ असणाऱ्या देहावरची सत्ता आपली नाही 2 आणि त्याच देहानं भगवंताची प्राप्ती करून घेता येते 3 विठ्ठल चला सांगून किती दुर्लभ आहे सापडला हा देह कागटाळी न्याय न घडते उपाय घडवाले देह तसा मिळत नाहीच दादा पाप पुण्य समान समी तेव्हाच पाविजे मनुष्य योनी पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं तेव्हा मानव देहाची निर्मिती होते आणि निर्मिती होताना तरी एवढं सुख आहे का किती दुःख आहे मानव देह मिळणं अतिशय दुर्लभ आहे मनुष्य देह दुर्लभ जाना देह दुर्लभ जाना मनुष्य देह दुर्लभ जाना मनुष्य देह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना वर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना
देह दुर्लभ दाना देह दुर्लभ दाना मनुष्य देह दुर्लभ दाना मनुष्य देह दुर्लभ दाना देह दुर्लभ दाना मनुष्य देह दुर्लभ दाना मनुष्य देह दुर्लभ दाना शतवर्षाची गणना मध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना मनुष्य देह दुर्लभ दाना शतवर्षाची गणना मध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. एका पद्याचं विस्तारानं न सांगता थोडक्यामध्ये तुम्हाला सांगून जाईन दादा. नरदेह दुर्लभ जाना दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे. कोणाला सहजासहजी मिळत नाही हो. नाही मिळत. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोक व्हावा जन्म आम्हा किंवा यह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाही धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. जन्म मिळणं सुद्धा धन्यता लागते. धन्यता लागते नाही किती धन्यता. आणि देह मिळून सुद्धा भगवंताचं नाव मुखाला येण्याला त्याला अजून पुण्यही लागते. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा हो. पूर्व पुण्याची असेल सामुग्री असावी लागते. नरदेह इतका दुर्लभ आहे. सहजासहजी मिळत नाही. पण मिळालेला आम्हाला कळत नाही. हे दुर्दैव आहे. मिळाला आहे पण आम्हाला कळत नाही. आता नाही मुद्दे सांगत तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये ऐकता. मिळाला कळाला मिळाला नाही कळालाही आणि मिळालाही. हे मुद्दे सगळ्यांनी ऐकलेत म्हणून त्याच्याकडे मी जात नाही. माझा दुसरा मुद्दा आहे मनुष्य देह. पहिला मुद्दा आहे दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे. देवांना इच्छा असून सुद्धा मिळत नाही. चला विषय कट करूया. दुसऱ्या मुद्द्याकडे वळू. असणं अनमोल किमतीचा देह मिळाला पण त्याच्यावरती सत्ता तुमची नाही. आहे का तुमची सत्ता? आहे सत्ता? तुमच्या सत्तेने काय चालतं सांगू प्रमाण. चले हे शरीर कोणाची असते शरीर तुमचे पण त्याच्यावरती सत्ता तुमची नाही. तुम्हाला वाटेल ते करता येणारच नाही. चाले हे शरीर कोणाची असते. ऐका तुमची सत्ता आहे ना. तुमची सत्ता आहे. तुम्हाला वाटतं असेल आमची सत्ता आहे. मग सांगा मला तुम्हाला तुमची सत्ता आहे ना. तुमचे दात तरी ऐकतात का? ऐकतात दात तुमचे? सोडतात ना तुमची साथ? सांगा ना त्यांना. सत्ता आहे ना तुमची त्यांच्यावरती. ऐ मरेपर्यंत पडू नको. कानाला सांगा. कानावरती सत्ता आहे का तुमची? सांगा ना कानाला. किती सोना शिवे देते ते ऐकायचंय मला. सांगा ना. ऐकता येतात का शिव्या? नाही म्हातारपणे नाही का? कारण सत्ता त्या भगवान. घास गेली सत्ता हातानाई घास गेली सत्ता हातानाई माझी पंख पाकडे तवहे सकळ सरे माझी पंख पाकडे तवहे सकळ हे घासगिरी सत्ता हातानाही घासगिरी सत्ता हातानाही. आहे सत्ता. शितून टँडवर जायपर्यंत एवढी नाही हो. जाता जाताच पडतंय मध्ये आट्यात. नवीन आलाय आता आट्यात. तेवढी सत्ता नाही आपली. घास गिळी सत्ता हाती नाही. या शरीरावरती त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. त्यांनी एकदा त्याची सत्ता काढून घेतली की तुम्ही आम्ही म्हणता उचला. आता निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा बाकी राहिला पसारा बाकी राहिला पसारा
निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. जीवरूपी वारा या शरीरातून निघून गेला, निघून गेला वारा, निघून गेला वारा, अंती राहिला पसारा. शेवटी काय राहतं, काय राहतं, काही नाही हो. या देहाची मुठभर माती होती, याच्यापेक्षा नाही. चोखोबा महाराजांचं सुंदर प्रमाण आहे. शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी कामा नये अंती. कोण कामाला येत नाही, या शरीराची माती होते. कारण याच्यावरती सत्ता एक तर देवाची आणि दुसरी सत्ता ती काळाची. गडगडी काळ वाट याची पाय, गडगडी काळ वाट याची पाय, गडगडी काळ वाट याची पाय, गडगडी काळ वाट याची पाय. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. गडगडी काळ वाट याची पाय, गडगडी काळ वाट अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. गडगडी काळ वाट याची पाय, गडगडी काळ वाट याची पाय. याच्यावरती सत्ता काळाची आहे, याच्यावरती सत्ता देवाची आहे. आपल्या हातात काही नाही, घडी घोडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. मग आपल्या म्हणण्यानं काही होत नाही, तरी मी केलं, मी केलं, मी केलं. माणसं गाडी खालनं चाललेल्या कुत्र्याला वाटतं गाडी मीच वडितोय, पण गाडीच्या बाजूला जाऊन बघ, तुला दुसरी कुत्री जगून देतात का? गाडी तुझं संरक्षण आहे, गाडी तुझं संरक्षण आहे. गाडीच्या बाजूला गेला तर नाही चालत. म्हणून सत्ता आपली नसताना सुद्धा माझा सांगायचा मुद्दा कळला. एक पहिला दुर्लभ देह मिळत नाही, मिळालाय. दुसरा त्या देहावरची मिळालेला अनमोल किमतीचा देह, पण त्याच्यावरती सत्ता आपली नाही. तिसरा विषय, एवढा अनमोल किमतीचा देह मिळून सुद्धा माणसाला जे व्हायचं ठरवाल ना ते होता येतं. जे देवची होईल म्हणती ते देवची होती, तरी का चित्तीने धरावा. देव व्हायचंय ना, देव होता येतं. महाराज व्हायचंय, महाराज होता येतं. कीर्तनकार व्हायचंय, कीर्तनकार व्हायचं. साधू व्हायचंय, साधू हो जायचं येतं ना. टाळकरी व्हायचंय, टाळकरी होता येतं. पक्वजा व्हायचंय, पक्वजा सुद्धा होता येतं. एवढं सामर्थ्य भगवान परमात्म्याने या देहामध्ये आल्यानंतर तुम्हाला दिलंय दादा, दिलंय ना. कशासाठी दिलंय हो? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा. बाधिकेचा दिली इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण नाशे जीव पण भव रोग. एवढं देऊन सुद्धा त्या प्रत्येक इंद्रियामध्ये आपली सत्ता दिली, आपली सत्ता दिली. त्याने जर त्याची सत्ता काढून घेतली ना, एखाद्याच्या हातातनं सत्ता काढून घेतो, हे असं करतं. मग ते का सत्ता गेली? कोणाची सत्ता आहे? भगवंताची. एखाद्याच्या पायातनं सत्ता काढून घेतो, एखाद्याच्या डोळ्यातनं सत्ता तो भगवान परमात्मा काढून घेतो. आणि मग का तर आपली सत्ता त्याच्यावरती चालत नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? संपला दुसरा मुद्दा. चला तिसरा मुद्दा, अनमोल किमतीचा नहर मिळालाय. मिळाल्यानंतर तो कळून घ्यावा. कळाल्यानंतर आपण आलो कशासाठी आणि येथून घेऊन जायचंय काय याचा विचार करावा. आणि पुन्हा जन्मालाच न येण्याचा खरं तर माणसानं विचार करावा. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्माला येऊ नये, पुन्हा पुन्हा मरू नये. बरं कशाला यायचं? एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फरा. 84 लक्ष योनीत. ऐका ऐका, झाडांच्या योनीमध्ये 20 लक्ष झाडांच्या योनीत. झाडांच्या पाण्यामध्ये 9 लक्ष योनी आपल्याला फिरावं लागतं. पाण्यामध्ये 9 लक्ष, 20 लक्ष पशूंच्या विनीत, पक्ष्यांच्या विनीत आणि 30 लक्ष पशूंच्या वेणीत. मानवाभितरी फक्त 4 लक्ष आहेत. आणि एवढ्या योनी आपल्याला
फिरावं लागतं. का का फिरावं लागतं? जर उद्धाराचं साधन देऊन तुम्ही जर उद्धार नाही करून घेतला तर एवढं पुन्हा फिरावं लागतं. आणि हे फिरत असताना 84 लक्ष योनी पुन्हा एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फिरावं लागतं. गर्भवासाधिक दुःख भोगावं लागतं. बरं, जन्माला येताना तरी सुख आहे का हो? विष्टालोपचो ही कडे नाकी तोंडी कुर्मी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. मातेच्या कोर उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासावरी आलो येथ बरी. एअर कंडिशन आहे, उलटा असतो उलटा. गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली वरती पाय खाली. टाळी झाली पाहिजे. अशी गोड प्रमाणात दिल्यावर काय बरं. पुढं सांगणार आहे सगळंच टाळ्यांचं बिनांचं. ऐका. गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड. उलटा असतो उलटा. गर्भामध्ये जीव उलटा असतो. बरं, त्यामध्ये एअर कंडिशन बंगला आहे का दादा? नाकी तोंडी कुर्मी केडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. विष्टा लोप चोही कडे आहे का नाही? सगळ्या अंगाला विष्टा लेपलेली दादा. आणि त्यातूनही कसा तरी आला तर बाहेर आला, नाही तर आतच गेला. बरं, येताना तरी आईला सुख आहे का मुलाला सुख आहे? सांगा ना. किती दुःख आहे, किती दुःख आहे. न साहे पाषाण फुटती. एवढं दुःख नाही मी सांगत, माझ्या शब्दांना नाही सांगता येत. कारण त्याला आई व्हावं लागतं आईचं दुःख सांगायला. आई व्हावं लागतं. अरे आईला किती दुःख आहे गर्भवासाचं, हे मुलांना काय माहिती दादा, हे मुलांना काय माहिती. एवढं गर्भवासाचं. बरं, बाहेर आल्यावर तरी सुख आहे का हो? सुख आहे. चला सांगून जाईन जाता जाता. बाहेर आल्यानंतर पहिलं त्याला जखड म्हातारी असते 80-90 वर्षाची. आणि ती एक पाट टाकी ती बाहेर. कुठं? अंगणात पाट टाकी ती. आपण पाटाव बसी ती 6.5 वरती आणि दांड्या पसरती. जवळजवळ त्या गाडीच्याच दांड्यात असं वाटतं. आणि त्याच्यावर पालता टाकी ती. त्याच्यावर पालता टाकी ती. बरं, पालता बी तसा टाकीत नाही, चुळू चुळू चुळू. आता कवळलं ते मला सांगा, म्हातारीचा हात एखाद्याच्या पाठीवरनं जरी आला खाली तरी बोराटीवर पडल्यासारखा लागतो. आणि तो कोवळ्या जन्मलेल्या लहान मुलाच्या अंगाला काय गुदगुल्या करीत असेल सांगा. किती दुःख आहे, किती दुःख आहे. बरं, तेवढ्यावर राहत नाही. तांब्या पाणी पाणी किती. आता हिचा अख्खा हात इस्तवात मध्ये घातला तरी तिला पोळत नाही, इतका निबार हात. आणि तिने म्हणायचं लाव जाळ पाण्याला. अगदी उकळी येऊन देते पाण्याला. आणि तसलं पाणी अंगावर होती ती. हो, तसलं पाणी होती. सुख आहे सांगा, सांगा. सुख आहे, सुख आहे. काय सांगू गर्भीची यातना मन भोगिता नारायणा नारायणा पुत्र दाना किती दुःख आहे. पालतोटा किती. गरम चटक बसतील असं पाणी अंगावर नव्हती ती. आणि वतीत बी नाही, पुन्हा उताना करती. हात आणि त्यो पाय. वा अमर महाराज, अरे वा. उजवा हात डावा पाय, डावा हात उजवा पाय. मुडपू 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 घेते. त्यात थोडं त्याचं नाक कमी असावं. कोणाचं? माझं नाही, जन्मलेल्याच. म्हातारी. आता म्हातारीचा हात म्हणजे वायरमनची पकड.
वायरमनची पकड ती नाक वडी ती लांबायसाठी म्हणलं असू दे त्याचं तुझं तर बरं आहे ना का त्याला ताप देती या वडी ती किती दुःख आहे सांगा ना आणि मग पाळण्यामध्ये टाकी ती आणि शेजारीन म्हणती झोपला का म्हणली नाव घातला ना झोपला ग तुझ्या नाव घातल्यानं नाही ताना तानीने झोपला कशाचं नाव घालते त्याला नाव घालते किती दुःख आहे किती दुःख आहे चला लहानपणीचं दुःख त्याच्या पुढे जाणार तरुणपणाचं दुःख 10 इंद्रिय आहेत 10 दिशेला पळते तो सैराटासारखी विषयाच्या पाठीमागे लागलेले हे इंद्रिय प्रत्येक विषयाच्या पाठीमागे एक एक इंद्रिय पळतंय दादा त्वचेला स्पर्शाची असे डोळ्यांना सौंदर्याची असे नाकाला गंधाची असे मुखाला रसाची असे सगळी इंद्रिय धावतात ते त्याच्या पाठीमागे आपण धावतोय चला तारुणपण संपलं म्हातारपण आलं म्हातारपणी थेटे आणि खोकला सरदी पडते खोकला म्हातारपणी सरदी पडते खोकला म्हातारपणी सरदी पडते खोकला म्हातारपणी सरदी पडते खोकला पडते खोकला म्हातारपणी सरदी पडते खोकला पडते खोकला पडते खोकला हात कपाळाला लावून बैसे हात कपाळाला लावून बैसे बोला हात कपाळाला लावून बैसे हात कपाळाला लावून बैसे म्हातारपणी करते पडते खोकला म्हातारपणी करते पडते खोकला म्हातारपणी करते पडते खोकला म्हातारपणी करते पडते खोकला वा काय प्रमाण महाराज देत आहेत आज जोड ते जोडच आहे आज वा म्हातारपणी सरदी पडसे खोकला हात कपाळाला लावून बैसे म्हातारपणी मुलं भाकरी देत नाहीत सोना चहा पाजीत नाहीत त्याच्यामध्ये आजारपण आहे म्हातारपणी सर्दी पडते खोकला ऐका शेजारी तर कोणी येत नाही शेजारी म्हणते मरीना का मेला आणि याला कंटाळा येणे आम्हा शेजाऱ्याचं जाऊ द्या ज्याच्या संग संसार केलाय ती सुद्धा नाशियेले घर तुमकोनिया नाशियेले घर तुमकोनिया नाशियेले घर तुमकोनिया नाशियेले घर वाईन मने घर मरताची मने वाईन मने घर मरताची वाईन मने घर मरताची मने वाईन मने घर मरताची नाशियेले घर तुमकोनिया नाशियेले घर तुमकोनिया तुमकोनिया होय व अव अशी म्हणणारी कळतंय अर्धांगिनी आपली पत्नी तुमच्याशिवाय मला अजिबात करमत नाही तुझ्यात जीव रंगला तुझ्या वाचून करमेना तीच शेवटी काय म्हणते बघा बाईल म्हणे खर त्याला माणूस सुद्धा म्हणाय तयार नाही खर म्हणजे कळलं का गाढव गाढव साध्या भाषेत कारण ती गाढवासारखं लोळतो ना इकडे तिकडे घाण करतं म्हणून त्याला गाढव म्हणतात बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशियेले घर थुंकोनिया घर थुकलं म्हणतात ह्यानी
गोट्यावर सुद्धा जागा देत नाही, गोट्यात जागा देतात. एवढं दुःख आहे. मन देवाकडे हात जोडतो येण्याच्या टायमाला, देवा एक वेळ करिया दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवुनी आटवी न पाय हा माझा नवास. देहाला येऊन सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेता येत असताना सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेत नाही, म्हणून आपल्याला 84 लक्ष योनी भोगावा लागतात. हा व्यवहार आहे, हा व्यवहार आहे, हा व्यापार आहे. आणि तो व्यापार खरं तर आपल्याला हिताचा करायचा आहे, हिताचा करायचा आहे ना. तो का म्हणे हित होय तो व्यापार, तुका मन हित होया तो व्यापार, तुका मन हित होय तो व्यापार, तुका मन हित होया तो व्यापार, तुका मन हित होय तो व्यापार, तुका मन हित होय तो व्यापार.